वेलकम टू स्टॉकवॉच. स्टॉकवॉच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आपल्यासाठी आज नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत. आजच्या दिवसाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज तुमच्यापर्यंत तर पोहोचलीच असेल, आणि नसेल पोहोचली तरी मी तुम्हाला सांगतो की हिंडनबर्ग ही रिसर्च जी फर्म होती, तर त्यांनी आज आपल्या फर्मचा शटडाऊन केला आहे, बंद केली आहे. तुम्हाला तर माहितीच असेल, हिंडनबर्ग हे एक पॉप्युलर संस्था होती जी फायनान्स रिलेटेड वर्ल्डमध्ये, म्हणजेच जे स्टॉक मार्केटमध्ये किंवा इतर ह्याच्यामध्ये जे फायनान्समध्ये जे फ्रॉड केले जातात त्याविषयी माहिती कलेक्ट करून त्याविषयी त्यांचे रिपोर्ट पब्लिश करत होती, आणि त्यातून ते शॉर्ट सेलिंग करून पैसाही कमवत होते. ती आज बंद केली आहे. तर त्यांनी ही का बंद केली आहे याविषयी आपल्याला माहिती घेऊया. गेस करू नका, अदानीचा काही इथं हात नाहीये, पण माहिती तर घेऊया आपण काय का बरं केलेलं आहे असं त्यांनी. तर या कंपनीचे जे संस्थापक होते नॅथ्यू अँडरसन, त्यांनी आज एक प्रेस नोट दिली. प्रेस नोट म्हणण्यापेक्षा एक लेटर लिहिलं, ज्यामध्ये त्यांनी याबद्दल सगळी माहिती दिली की आपण का बंद करणार आहोत, काय आहे आपला फ्युचर प्लॅन, आणि यानंतर आपण काय करणार आहोत याविषयी. तर त्यांनी सुरुवातीलाच म्हणले की आम्ही यामध्ये भरपूर दिवसापासून वर्क करत आहोत, आणि त्यामुळे आमच्या फॅमिलीसाठी आम्ही वेळ देऊ शकत नाही. तर ते दिवसातले जवळपास 18-20 तास त्यामध्ये घालवत होते, आणि लिटरली 3 ते 4 तासाची झोप व्हायची. त्यांच्या मुलाला सुद्धा ते टाइम देऊ शकत नव्हते, असं त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांच्या लेटरमध्ये सांगितलं. त्यानंतर काही दिवस ते ट्रॅव्हलिंग, फॅमिली सोबत वेळ घालवणार आहेत, आणि थोडं एक फॅमिलीसाठी जे जगणे हे असते त्याविषयी ते एक्सप्लोर करणार आहेत. त्यांच्या लेटरमध्ये त्यांनी असंही पुढे सांगितलंय की जे त्यांचे फायनान्शियल टार्गेट जे होते, किंवा जे अचीव करायचं होतं त्यांना, जी कंपनी त्यांनी फर्म जी चालू केली होती त्याचं रिझन काय होतं आणि त्यांचे अचिव्हमेंट जे होते, तर ते अचीव केलेत असं त्यांनी सांगितलं. आणि आता इथून पुढे ते अशा प्रकारचे रिपोर्ट पब्लिश करणार नाहीयेत याविषयी पण त्यांनी माहिती दिली. तर त्यांनी काही रिपोर्ट पब्लिश केले होते, त्याविषयी थोडंफार माहिती घेऊया आपण. तर त्यातली त्यांची पहिली कंपनी होती निकोला कार्प. ह्या कंपनीविषयी त्यांनी पहिल्यांदा ज्यावेळेस पब्लिश केली त्यांच्याविषयी माहिती, आणि त्यानंतर तर त्यांचा फायनान्स वर्ल्डमध्ये एंट्री जी झाली तेव्हापासून त्यांनी अनेक कंपन्यांवर रिसर्च केला आहे, आणि त्यांच्याविषयी जे रिपोर्ट होते त्या कंपन्यांविषयी जे फायनान्शियल फ्रॉड ते करतात त्याविषयी माहिती त्यांनी पब्लिक केलेली आहे. त्यानंतर भारतात अदानी ग्रुपवर जी केस झाली होती, अदानी ग्रुपवरती जी त्यांनी रिपोर्ट पब्लिश केली होती, त्यानंतर भारतामध्ये सुद्धा ते फार फेमस झाले होते. मला असं वाटतं की जे फायनान्स रिलेटेड जे लोक असतील आणि जे काही त्यांच्या संपर्कात जे लोक असतील, तर त्या सगळ्यांना सुद्धा याविषयी माहिती झाली असेल. तर त्या फक्त दोनच कंपन्या नाहीत ज्याविषयी त्यांनी अशी रिपोर्ट पब्लिश केली होती. तर त्यासोबतच ब्लॉक म्हणून एक जी कंपनी होती, ह्या सगळ्या US मधल्या कंपन्या आहेत. त्या काय असं भारतावर फोकस ठेवून भारतातील इकॉनॉमी डुबवण्यासाठी प्रयत्न करत नव्हते. काही अनेक देशांतल्या अनेक जे फायनान्शियल वर्ल्ड मधले मोठे लोक होते त्यांच्याविषयी सुद्धा त्यांनी ह्या रिपोर्ट पब्लिश केल्या होत्या. तर त्यासोबतच कव्हर हेल्थ, सुप्रीमो, सुप सुप्री माय सुपर मायक्रो, तर यांच्याविषयी सुद्धा त्यांनी रिपोर्ट पब्लिश केल्या होत्या. जरी त्यांनी त्यांच्या लेटरमध्ये असं सांगितलं असलं की हे सगळं वर्क लाईफ बॅलन्स आणि थोडा फॅमिलीसाठी वेळ देण्यासाठी मी करत आहे, पण ऍक्च्युली याच्या मागे काही म्हणजे असं मार्केटमध्ये आहे की काही आणखी न्यूज पण आहेत की जे नवीन प्रेसिडेंट आले डोनाल्ड ट्रम्प, त्यांचा सुद्धा यामागे हात असू शकतो. आणि डोनाल्ड ट्रम्प म्हणण्यापेक्षा त्यांच्या मागे जे आहेत, इलन मस्क, जे बॅक एंडला त्यांचं सगळं काम पाहतात किंवा त्यांच्याच ऑर्डरवरती ज्या ऍक्टिव्हिटी होतात, असे एक व्यक्ती आहेत. तर त्यांचा सुद्धा यामागे हात असू शकतो.
तुम्हाला तर माहितीच आहे की एक दोन वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. ज्या प्रकारे ट्विटरला ज्या प्रकारे त्यांनी खरेदी केलं आणि ती केस जशी हँडल झाली होती, तर यामध्ये सुद्धा फायनान्शियल फ्रॉड असू शकतात आणि भविष्यात अशी कोणती रिस्क नको म्हणून कदाचित यावरती थोडं क्लोजर झाले असेल. भारतात तर यानंतर सगळ्यात आनंदी मीम्स जर कोणाच्या हे होत असतील तर ते अदानी आहेत. त्यांच्याविषयी तर भरपूर माहिती असेलच. त्यांनी भरपूर त्यांच्या मीम्स आता मार्केटमध्ये पब्लिश होत आहेत. त्यांचा त्यामागे हात असू शकेल का नाही याविषयी तर माहिती नाहीये, किंवा सोरोस यांचा पण काही हात असला तर काय माहित नाहीये. पण बघूयात पुढे काय होतं ते. पण शेवटी एवढंच की जे हिंडनबर्ग जे करत होते ते काही असं चुकीचं काम करत नव्हते. ऍक्च्युली त्यांचं वर्क जे आहे ते पूर्णपणे म्हणजे पूर्ण प्रामाणिकपणे केलेलं आहे. त्यांच्यामुळे मोठ्या मोठ्या उद्योगपती जे आहेत की जे चुकीच्या प्रकारे व्यवहार करतात किंवा चुकीचा व्यवसाय करतात, तर त्यांची पोलखोल जे करत होते, तर ते एक प्रकारे बरोबरच होतं. आणि त्यांच्यामुळेच रिटेल इन्व्हेस्टर जे आहेत किंवा जे छोटे व्यक्ती रिटेल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांना एक रिअल वर्ल्ड मधली माहिती मिळत होती. कारण त्यांच्याकडे तर एवढा सगळा रिसोर्सेस नव्हते. तर पुढील काही दिवसामध्ये हिंडनबर्ग किंवा जे नॅथे अँडरसन जे व्यक्ती आहेत, हे सुद्धा काही दिवसानंतर ते जे काम करत होते आणि ते कसे काम करत होते याविषयी माहिती देणार आहेत. ते व्हिडिओज मधून ते रिसर्च कसा करतील याविषयी माहिती देणार आहेत. तर पाहूयात पुढे की काय होतं आणि काय करतायत ते. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.